बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. पुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार. रेल्वेसाठी बजेटमध्ये 2,52,000 कोटींची तरतूद. या वर्षात प्रवाशांच्या भेटीला 200 वंदे भारत, 100 अमृत भारत आणि 50 नमो भारत ट्रेन येणार. संपूर्ण विद्युतीकरणाचं रेल्वेचं लक्ष्य. बजेटमध्ये महाराष्ट्रासाठीच्या घोषणेतील आकडेवारीत तफावत. फडणवीस आणि अजित पवारांच्या आकडेवारीत साम्य नाही. मुंबई आणि पुणे मेट्रोच्या आकड्यांचाही समावेश. कॅन्सरसहित 36 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली. इलेक्ट्रिक वाहनं, मोबाईल, चामड्यांच्या वस्तू, LED आणि LCD स्वस्त होणार. स्टार्टअपसाठीचं कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपये करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. SC/ST महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत देणार. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्षभरात 10,000 तर 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार. शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र स्थापन करणार. AI साठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद. मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प. अजितदादांकडून कौतुक. मुंबई MMR मधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून 3 रुपयांनी महाग. रिक्षाचं किमान भाडं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये. आता जोडायची वेळ आहे. ABP माझाच्या मुलाखतीत मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य. तर संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती. तर गद्दारांसोबत जाणार नाही, अरविंद सावंतांची टीका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.